बाबा, काही दिवसापूर्वी निकाल लागल्यानंतर तुम्ही एक वक्तव्य केलेलं होतं की 2019ला जे ह्याच्या बाबत उद्धव ठाकरेंच्या बाबत झालं ते एकनाथ शिंदेच्या बाबत होऊ नये. मात्र तेच होताना दिसते असं वाटतंय का? कारण आता सुद्धा रुसवे फुगवे सुरू आहेत. आता ते इतिहास आहे तो, आणि शेवटी काय करायचं तो महायुतीच्या नेत्यांचा निर्णय आहे. पण मला ज्या वेळेला मी ते निवेदन केलं होतं त्यावेळेला माझी खात्री होती की जे 2019ला उद्धवजींच्या सोबत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी केलं तेच आता एकनाथ शिंदे यांच्याबरोबर होणार आहे. आणि ते होऊ नये अशी मी इच्छा प्रकट केली होती, पण ते आता होताना दिसतंय. आधी त्यांचं ठरलं होतं का नाही मला माहिती नाही, परंतु नाराजीचा सूर तिथे दिसतोय. आणि मी काही टेलिव्हिजन मुलाखती पाहिल्या तर जेव्हा देवेंद्रजींचा मुख्यमंत्री होण्याचा निर्णय झाला तेव्हा स्वाभाविकपणे 2 उपमुख्यमंत्री असतील असं एक सर्वांनी गृहीत धरलं. आता शिंदे साहेब काही बहुतेक उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना दिसत नाहीत, कारण त्याच्या आमंत्रण पत्रिकेमध्ये त्यांचं नाव नाही आहे. परंतु त्यांचे आमदार मात्र आग्रह त्यांना करतात की तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा आणि आम्हाला मंत्री करा. अर्थात एकदा देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा निर्णय झाला की मग एकनाथजींना उपमुख्यमंत्री होण्याशिवाय दुसरा आणखी काही मोठं पद मिळू शकत नाही. त्यामुळे ते अडून बसलेले आहेत त्यांना पाहिजे असलेल्या खात्याकरता, आणि ते खातं काही भाजप त्यांना देणार नाही असं आत्ताची वस्तुस्थिती दिसतीये. आणि त्यामुळं शिंदे साहेबांच्या इच्छेविरुद्ध त्यांचे आमदार त्यांना आग्रह करतायत की नाही तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा, शपथ घ्या, कुठलंही खातं घ्या आणि आम्हाला मंत्री करा. एक हास्यास्पद आहे. जर शिंदे साहेबांचा अपमान होत असेल तर मला वाटतं त्यांच्या कोणीही मंत्र्यांनी सरकारमध्ये सामील होता कामा नये. परंतु भाजपचा हातखंडा आहे, पक्ष कसे फोडायचे, पक्षामध्ये फूट कशी पाडायची. आता देखते आगे आगे क्या होता है.